गोविंदा गोविंदा, आज आहे आमच्या ध्रुव आणि धैर्यचा बर्थडे. म्हणजे मी लेट पोस्ट करते हा व्हिडिओ आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणलं माझे गिफ्ट्स वगैरे दाखवून घ्यावं. ही बाईक घेतली होती मी दोघांना, चार्जिंगची नाही, ही पॅन्डलची आहे आणि बुलेट टाईप दिसली म्हणून मला खूप आवडली. आणि ड्रेस घेतले, ह्या अंगठ्या घेतल्या होत्या श्रीजास्वराच्या पप्पांनी पोरांसाठी. आणि हे गिफ्ट रॅप केलेलं श्रीजास्वराकडून होतं. आणि त्याच्यानंतर मग दुपारी आलती पोरांची आजी, म्हणजे ध्रुव धैर्याची मम्मीची मम्मी. आणि धैर्य माझ्याकडे येतो, ध्रुव काही येतच नाही. आणि माझी श्रीजा झालती रेडी, मस्त अशी छान दिसत होती. मी पण रेडी झालते आणि साधं सिंपलच लुक होता, कारण पाऊस खूप सुरू होता. आणि ह्या माझ्या पोरी कशा दिसत आहेत तुम्ही सांगा मला. आईला म्हणलं थोडंसं पोज दे, तर आई नुसती बघूच लागली. आणि मग जिथं जे लोकेशन होतं तिथं गेलो आम्ही. पाऊस बघू शकता तुम्ही. आणि मस्त असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. सर्वजण येऊन वाटच पाहत होते. थोडासा लेटच झालता आम्हाला बड्डे सुरू करायला. आणि कसं लेकरं ते सगळे थकून गेलते, पावसामुळेच लेट झाला, बाकी काही नाही. आणि आमच्या अपेक्षापेक्षा जास्त एवढं छान डेकोरेशन ते केलं तर सगळं काही, म्हणजे एवढा विचार केला नव्हता की असं होईल म्हणून, कारण पाऊस सुरू होता ना त्याच्यामुळं. मग आले हे पोरं, बड्डे बॉयज आले दोघं पण. आणि कसे बसलेत गाडीत दोघं. त्यांच्या आजोबांनी दिलेली आहे ही गाडी, म्हणजे मम्मीच्या पप्पांनी. आणि पोरी कशा त्यांची एंट्रीच्या वेळेस त्यांना फ्लावर्स वगैरे, फुलं वगैरे टाकून त्यांचं स्वागत करत होत्या. आणि म्हणजे हे ठरवलं नव्हतं, वेळेवरच सगळं झालं. कसं पावसामुळं थोडंसं गडबडच करत होतो आम्ही लाईटसाठी, कारण लाईट येत होती जात होती. आणि पोरं कसं निवांत बसले होते, वाटू लागलं की लेकरं रडतील म्हणून, कारण फर्स्ट बर्थडे म्हणल्यावर कोणतेही लेकरं रडतात. पण आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त त्यांनी रडलेच नाहीत, म्हणजे आम्हाला वाटलं, पण त्यांनी रडले नाही, बिलकुल काहीच नाही. फक्त ध्रुव थोडासा हे करत होता, रडत होता. धैर्य बसला शांत. आणि ध्रुव कसं येत नाही कोणाकडे, फक्त मम्मी पप्पाकडेच जात होतो त्याच्या. आणि सगळे म्हणजे आमच्या घरचे जेवढे लेकरं आहेत तेवढे स्टेजवर गेलते. फोटो वगैरे काढणं सुरू होतं वाटतं, तर थोडंसं बाजूला केलं त्यांना. पण छान दिसत आहे ना, म्हणजे तुम्ही बघून घ्या. माझं होते तेवढं मी दाखवून घेते तुम्हाला. आणि मस्त असं केक वगैरे कट केला बघा, किती शांत बसलेत. आम्हाला वाटत होतं रडतेत काय की, पण मस्त केक वगैरे कट केला. आणि कसे खेळायलेत खाली सोडल्यावर. फोटोशूट सुरू होता त्यांचा. आणि धैर्यालाच दाखवते मी, ध्रुव काय माझ्याकडे येत नाही, म्हणजे माझ्याकडे बघत पण नाही तो, थोडासा माझ्यापासून लांबच आहे. हा माझा आत्याचा मुलगा मला म्हणत होता किती खाती. मी म्हणले खाऊ दे रे, म्हणलं मला भूक लागलेली आहे. स्टेजवर बसूनच मी केक खात होते. आणि सगळ्यांच्या खाली जेवण ते सुरू होतं सर्वांचं. मग त्याच्यानंतर फोटोशूट सुरू झाले. आणि छान असा बड्डे झाला, म्हणजे जास्त दाखवण्यात आलं नाही मला. आणि लाईट गेलेली होती, खूप वेळचं झालं. आणि पाऊस असल्यामुळं मग आम्ही संध्याकाळी गप्पा मारत बसलो सर्वजण. मग लेकरं म्हणले आपण गिफ्ट्स फोडूत, काय काय आलेत. आणि हा कसा बसलाय माझ्याजवळ. आणि गिफ्ट्स ते भरपूर आलते, पाहिले आम्ही. आणि एंड ऑफ द डे, बाय.